नेवासा बाजार समितीच्या वतीने शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत नेवासा शहरात खुल्या कांदा बाजाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली असून स्थानिक अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे। बुधवार दिनांक 6 मे रोजी झालेल्या या कार्यक्रमाला महंत उद्धव महाराज मंडलिक, हरिभक्त परायण देवीदास महाराज मस्के आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी केले। यावेळी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले की नेवासा येथे सुरू झालेला हा खुला कांदा बाजार शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे। शेतकरी आणि व्यापारी यांच्यात समन्वय साधून हा बाजार अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील। महंत देवीदास महाराज मस्के यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी हे दिशादर्शक पाऊल असल्याचे नमूद केले। तर महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी या बाजारामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला। विशेष म्हणजे बाजाराच्या पहिल्याच दिवशी विक्रमी 315 कांदा वाहनांची आवक झाली। मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नेवासा येथे सुरू झालेल्या या खुल्या कांदा बाजारामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होणार असून बाजार समितीच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे। तफावत भरपूर होणार आहे जाण्या येण्याच्या दृष्टीने पण, आणि जवळ असल्यामुळं लेबरचा खर्च वगैरे तिकडं हमाली वगैरे द्यावं लागत होती, भाडं द्यावं लागत होतं। आमचं 4 एकर क्षेत्र आहे कांद्याचं। वाहतूक खर्च धरून आणि घोडेगावला वर्षभरात चक्रा धरून आमचं जवळजवळ 40 ते 45 हजार रुपये खर्च येत होता वाहतुकीचा, आणि गोण्या वगैरे सगळं धरून तो खर्च आमचा आता 50% वर येईल। हो, आपण व्यापारी संकुल केलेला आहे, नेवासा शहरात देखील व्यापारी संकुल केलेलं आहे। माझं आव्हान आहे, हे मार्केट तर चालेलच, चांगलं चाललं, जसं घोडेगावला चांगलं चाललं। अगदी मागच्या 1 वर्षामध्ये नवीन 30 होतकरू व्यापाऱ्यांना तिथे आपण कांद्याचं लायसन दिलेलं आहे। मला वाटतं व्यापाऱ्यांची संख्या 100च्या पुढे घोडेगावमध्ये गेली असेल। ठीक आहे, स्पर्धा होती, परंतु सगळेच तग धरू शकतात। तसं इथे नेवासा शहरातल्या तरुणांनी फार राजकारण आता ही निवडणुकीची वेळ नाही, निवडणूक होऊन गेलेली आहे, आणि म्हणून हे मार्केट आपण सुरू करतोय। सतत 24 तास राजकारण डोक्यात ठेवण्यापेक्षा या संधीचा लाभ घ्या, घोडेगावचा आदर्श घ्या, थोडंफार बघा। परंतु मार्केट चांगलं सुरू झाल्यानंतर हे तुमच्याकरता मार्केट सुरू करतोय, त्याचा लाभ घ्या। कारण हे मार्केट जर घोडेगावसारखं जर चाललं तर नेवासा शहराचं संपूर्ण चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही। परंतु ते तुम्ही घेणार आहात की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि म्हणून हे मार्केट चालावं याकरता महाराज मंडळींचा आशीर्वाद आहे। शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास जसा घोडेगावला दाखवला तसा नेवासा शहरामध्ये देखील दाखवा, असं आवाहन मी या निमित्ताने करू इच्छितो। आणि कांद्याच्या भावाच्या बाबतीत तर न बोललेलं बरं। काय अवस्था आज कांद्याची झालेली आहे हे जर बघितलं, एक तर 60 ते 70 हजार रुपये खर्च एकरी कांद्याला येतो, 60 ते 70 हजार। आणि कांद्याला भाव जर बघितले तर 1 ते 7 रुपयापासून आबन साहेबांनी सांगितलं तसं 1100 रुपये भाव आज कांद्याला आहे, आणि 3 ते 4 नंबर कांद्याला 200 ते 400 रुपये भाव आहे। शेतकरी कर्जबाजारी होणार नाही तर काय होणार? यातनं आत्महत्या करतील तर दुसरं काय करतील? आणि म्हणून शासनाने आता जसं काल साखरेचा परत ऊसाचा FRP वाढवली, हमी भाव वाढवला, तसं कांद्याचा हमी भाव कधी तुम्ही जाहीर करणार हा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे। उत्पन्न खर्चाच्या आधारित 1.5 पट हमी भाव हा केंद्र सरकारने लवकरात लवकर जाहीर केला पाहिजे, त्याशिवाय कांदा उत्पादक शेतकरी हा जगू शकणार नाही। आणि ही मागणी करण्याकरता आम्ही तर आंदोलनं करतोय, घोडेगावला आंदोलन केलं, वडाळ्याला केलं, इथे नेवाशाला केलं, कांदा रस्त्यावरती टाकला, गाळ्यात घातला, मोठ्या मोठ्याने घोषणा दिल्या, जेलमध्ये गेलो, त्या केसेस अजून चालू आहेत।
पण तुम्ही जोपर्यंत मनापासून एकत्र येत नाही आणि शासनाला जाब विचारत नाही, त्याशिवाय असे निर्णय होऊ शकत नाही. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.